क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील आम्ही पी.आय. विनायक गोल्हे, आमचे पी.आय. कदम आणि आमचे पथक यातील पथकातील NPC गणेश कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये दाखल एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी कुख्यात गुंड राजा घोष हा त्याच्यात फरारी होता आणि तो भरपूर दिवस पोलिसांना मिळत नव्हता. त्याचा जामीनसुद्धा माननीय न्यायालयाने रद्द केला होता. असा आरोपी असल्याची माहिती कळमना एरियामध्ये असल्याची माहिती आम्हाला गोपनीय मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही स्वतः आमचे पी.आय. कदम, NPC गणेश कदम, त्याचबरोबर आमचे पथकातील राजा टाकळीकर, राजू सिंग राठोड आणि संपूर्ण पथक आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपीच्या ठिकाणचा शोध घेतला आणि त्याला म्हाडा कॉलनी कळमना या ठिकाणावरून एका घरात तो राहत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला त्या ठिकाणाहून आम्ही ताब्यात घेतलं. त्या घराची झडती घेतली. त्या झडतीमध्ये काही आक्षेपार्ह मिळालं आलं नाही, कारण ह्या आरोपीविरुद्ध जो गुन्हा दाखल होता त्याला पिस्टलचा धाक दाखवून तिला जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा गुन्हा होता. त्या अनुषंगाने आम्ही त्या घरामध्ये झडती घेऊन पिस्टल किंवा कुठलंही अग्निशस्त्र मिळून येतं याबद्दल आम्हाला संशय होता, परंतु त्या ठिकाणी काय मिळून आलं नाही. आरोपीला ताब्यात आम्ही घेऊन आता या ठिकाणी आलेलो आहे आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन मानकापूर यांच्या ताब्यात देत आहोत. लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए.